नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या निर्वैश्य व्लॉग्सवर। आणि मी आत्ता उभा आहे कास पठारावर। तुम्ही बघू शकताय कास पठार। आपल्या सोबत आहे अरविंद आणि अमो। सातारा शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर वसलेले कास पठार हे निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे। पावसाळ्यात हे पठार रंगीबेरंगी फुलांनी भरून जाते, त्यामुळे याला महाराष्ट्राची व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हणजेच फुलांची दरी असेही म्हणतात। कास पठार हे आपल्या अद्वितीय वनस्पती आणि प्राणी जीवनासाठी प्रसिद्ध आहे। संपूर्ण पठारावर सुमारे 850हून अधिक प्रजातीची फुले उमलतात। आपल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक स्थळ म्हणजे कास पठार। कास पठारावर पोहोचण्यासाठी तुम्हाला आधी साताऱ्यात यावे लागेल। सातारा बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशन वरून तुम्ही बसनी किंवा स्पेशल रिक्षा करून येऊ शकता। तसेच जर तुमचे प्रायव्हेट व्हेकल असेल तर तुम्ही डायरेक्ट पठारावर येऊ शकता। कास पठारावर प्रवेश करण्यासाठी 150 रुपये तिकीट आहे। तसेच जर तुम्हाला वेगवेगळ्या फुलांची माहिती घेण्यासाठी गाईड हवा असेल तर ते पण इथे 200 रुपये मध्ये उपलब्ध आहेत। कास पठारावर एकूण 4 गेट आहेत। आम्ही गेट नंबर 4 नी आत प्रवेश केला, कारण या गेटच्या शेवटी अतिशय सुंदर असा कुमुदिनी तलाव आहे। ज्येष्ठ नागरिक व ज्या लोकांना चालत जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी प्रति व्यक्ती 100 रुपये मध्ये इलेक्ट्रिक कारनी सोडायची सोय केली आहे। तसेच वॉशरूमची सोय देखील येथे आहे। अतिशय मोठ्या परिसरात ही सगळी फुलं आहेत। जर तुम्ही मध्ये थकला असाल तर निसर्गरित्या त्यांनी आपल्यासाठी शेड बांधले आहेत लाकडाच्या। अतिशय थंड आणि आत गारवा आहे। पिण्याच्या पाण्याची सोय देखील त्यांनी केलेली आहे आपल्यासाठी। तुम्ही बघू शकताय आत आल्यावर इतकं गार आणि बरं वाटतंय। रोज असतं का कास पठारावर? शनिवार रविवार। पेरू, काकडी आणि शेंगदाणे आहेत का? अच्छा अच्छा। गाव कुठलं तुमचं? कोसंबी। मग कसं आहे, बस आहे काय? चालत येतो डोंगरातून डोक्यावर घेऊन। होय काय? हो, 10-15 किलोमीटर चालत येतोय बाबू। बापरे, डोंगरातून येते एवढं डोक्यावर घेऊन। मग शनिवार रविवार धंदा होतोय काय तेवढा? होतो की असं आपलं काय पिकलं वाकली नाही। आता असं काय काय आणलं थोडं नाही आपले असं काय। पेरू किती रुपयाला? काय 50, 20, 30, 40 जाईल तसं दे, साईज नुसार। मोठं बारीक। आणि काकडी? काकडी 20 रुपये। 20 रुपयाला। मग संध्याकाळी किती वाजता जाताय परत? आता जायचं संपलं एवढंच आहे। एवढंच? माल संपला की जायचं परत चालत डोंगरातून? परत डोंगरातून चालत जायचं। उद्या येणार परत? हो, उद्या येत। नाव काय ताई तुमचं? माझं लक्ष्मी। कचरा अशा ठिकाणी आल्यावर कुठे टाकू नका, रस्त्यात वगैरे। आपल्या बॅगेत कचरा ठेवा। पाषाणी, बंबाकू, आभाडी, नभाडी, दीपकांडी, सोंकी, सुळकी, गौरी तेरडा, सीतेचे आसू, जवर, तारगुच्चा, मिकी माऊस, निळकंडा, निलिमा यासारख्या जवळपास 850 प्रकारच्या फुलांच्या प्रजाती कास पठारावर पाहायला मिळतात। कास पठार हे पर्यटनासाठी ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यात खुले असते। निसर्गाचे अद्वितीय सौंदर्य अनुभवण्यासाठी कास पठाराला नक्की भेट द्या। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा।